नमस्कार. कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळकाला बनवणार आहोत. या गोपाळकाल्याला धार्मिक महत्त्व तर आहेच, त्याचबरोबर हे एक सुपर न्यूट्रिशियस देखील आहे. यात आपण कुठेही तेल वापरणार नाही आहोत, यामुळे याला एक लो कॅलरी फूड देखील म्हणता येईल. तर सुरुवात करूयात गोपाळकाला बनवायला. याकरता आपल्याला लागेल 1 कप जाडसर पोहे, 1 कप मुरमुरे, 1 कप लाह्या. इथे मी मक्याच्या लाह्या वापरत आहे. तुम्ही याच्या बदल्यात ज्वारीच्या लाह्या देखील वापरू शकता. 1 कप दही, 1 कप साय काढलेले दूध. या सगळ्यांकरता इथे मी 100 ml चा कप वापरत आहे. यानंतर अर्धा कप खमंग भाजलेले शेंगदाणे, 1 लहान वाटी सफरचंदाचे तुकडे, 1 लहान वाटी पेरूचे तुकडे, 1 लहान वाटी काकडीचे तुकडे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रुट्स वापरू शकता, जसे की केळं किंवा डाळिंबाचे दाणे. यानंतर लागेल अर्धा लिंबाचा रस, 1 हिरवी मिरची जाडसर कुटलेली, अर्धा इंच आलं किसलेलं, अर्धा टीस्पून मीठ आणि इथे मी 1 टेबलस्पून प्रसादातील राहिलेले तिळगूळ वापरत आहे. तुम्ही याच्या बदल्यात साखर देखील वापरू शकता. आधी आपण पोहे धुवून घेऊ. पोह्यात स्वच्छ पाणी ओतून धुवून घ्या. हे पोहे आपण एकदाच धुवून घेणार आहोत आणि हे धुतलेले पोहे भिजवत असेच बाजूला ठेवून द्या. यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये दूध, दही आणि लाह्या टाकून छान मिक्स करून घ्या. आपण लाह्या आधीच घालतोय कारण ह्या लाह्या थोड्या कडक असतात आणि पटकन भिजत नाहीत म्हणून. यानंतर लगेच यात काकडी, पेरू, सफरचंद, शेंगदाणे, कुटलेली हिरवी मिरची, आलं, लिंबूचा रस. दही आंबट असेल तर लिंबूचा रस नाही घातला तरीही चालेल. यानंतर तिळगूळ किंवा साखर आणि भिजवलेले पोहे टाकून छान मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी मुरमुरे आणि मीठ टाकून पुन्हा मिक्स करावे आणि आपली डिश तयार आहे. या गोपाळकाल्याला आपण पोहे आणि फ्रुट्स वापरल्यामुळे ही डिश आणखीनच फायबरिच झाली आहे. चवीला रुचकर आणि पचायला देखील हलकी आहे. तेव्हा जरूर करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ मीराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.